पुणे नेत्रतज्ञ संघटनेची 17वी वार्षिक परिषद स्पेक्ट्रम 2024 महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। 14 आणि 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे ही परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला डॉक्टर नितीन कोलते, डॉक्टर अश्विनी मिसाळ, डॉक्टर रुशाली वरद उपस्थित होते। परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास ऑल इंडिया ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर समर बसक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। राधिका परांजपे म्हणाले, या परिषदेत नेत्रविज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यावर सखोल चर्चा केली जाणार आहे। परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्रतज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत। परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बेंगळुरू, ओडिशा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ, तामिळनाडू, गुजरात येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तर महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ज्ञ देखील सहभागी होणार आहेत। नेत्रविज्ञान क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले। पुणे नेत्रतज्ञ संघटनेची 17वी वार्षिक कॉन्फरन्स असणार आहे, परिषद असणार आहे। याच्यामध्ये 450 नेत्रतज्ञ सहभाग घेणार आहेत। त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी आणि अराऊंड 150 नेत्रतज्ञांचं मार्गदर्शन सगळ्यांना या ठिकाणी लावणार आहे। आणि त्याशिवाय ट्रेड जे व्यावसायिक हे आहेत ते 40हून जास्त स्टॉल्स आता या ठिकाणी असणार आहेत। सो 2 दिवसात नवीन आलेल्या ज्या गोष्टी आहेत आमच्या क्षेत्रात, संशोधन काय काय झालं आहे त्याच्यावर, कुठल्या नवनवीन मशिनरीज आल्या आहेत आणि कुठल्या नवीन उपचार पद्धती या वर्षभरात नव्याने आल्या आहेत, त्याबद्दल सांगोपांग चर्चा या ठिकाणी घडणार आहे। हे जे 17वी आपली वार्षिक नेत्रतज्ञ लोकांची परिषद जी आहे, याच्यामधनं एकमेकांमध्ये आपण नवीन गोष्टी काय घडत आहेत या क्षेत्रामध्ये, नवीन ऑपरेशनच्या पद्धती काय आहेत, नवीन उपचार पद्धती काय, हे आपण जाणून घेऊन एकमेकांमध्ये त्याचं आपण कॉन्व्हर्सेशन करून बाकीच्या लोकांना त्याचं ज्ञान मिळवून देतो, जेणेकरून बाकीच्या डॉक्टरांना पण ती जी पद्धत आहे किंवा ती जी ऑपरेशनची पद्धत आहे ही त्यांना उपयोगात आणता येईल आणि जेणेकरून समाजाचं हित करता येईल आपल्याला। साधारणतः 350 ते 450 डॉक्टर येणार आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रात येणार आहेत। बरेचसे डॉक्टर हे नॅशनल फॅकल्टी पण आहेत, म्हणजे काही लोक इंदोरवरून येणार आहेत, काही लखनौवरून येणार आहेत, काही दिल्लीवरून येणार आहेत, काही डॉक्टर परिषदेचं संबोधन करण्यासाठी परदेशातून सुद्धा येणार आहेत।